ओके. जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणते सेंटेन्स? प्रश्नार्थक वाक्य. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? प्रश्नार्थक वाक्य. आपल्या मराठीत प्रश्नार्थक वाक्यालाच आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतात. इंग्रजीमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन. पहिला प्रकार काय आहे? व्हर्बल क्वेश्चन. ओके. किंवा त्याला आपण दुसऱ्या प्रकारे काय म्हणतो? आणखीन व्हर्बल क्वेश्चनलाच आपण असं सुद्धा म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन किंवा एस नो टाईप क्वेश्चन. आणि दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. दुसरा प्रकार काय? WH क्वेश्चन. कोणता प्रकार आहे? WH क्वेश्चन. इंग्रजीमध्ये किती प्रकारचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे? दोन प्रकारचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहेत. व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि WH क्वेश्चन्स हे दुसरा प्रकार आहे. आता हे काय आहे? वन बाय वन पाहूया. पहिला प्रकार काय आहे? आधी हे काय आहे थोडक्यात हे पाहू, मग आपल्या टॉपिककडे वरू त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं. तर पहिला प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन. कोणते क्वेश्चन? व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन ज्यालाच की आपण दुसरं नाव काय आहे? येस नो टाईप क्वेश्चन. येस नो टाईप क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन. सोप्या भाषेत काय? येस नो टाईप क्वेश्चन. तर त्याला येस नो टाईप क्वेश्चनच का म्हणायचं? व्हर्बल किंवा येस नो टाईप क्वेश्चन का म्हणायचं? कारण त्या क्वेश्चनचं आन्सर येसमध्ये असतं किंवा नोमध्ये असतं. येस असतं किंवा नो असतं ज्या क्वेश्चनचं आन्सर, त्याला म्हणतात येस नो टाईप क्वेश्चन. आता पहा, काही मी येस नो टाईप क्वेश्चनची तुम्हाला काय देतो? उदाहरणं देतो. काही येस नो टाईप क्वेश्चनची उदाहरणार्थ हे पहा. येस नो टाईप क्वेश्चन. पहिलं उदाहरण, कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? हा आहे व्हर्बल क्वेश्चन. तू मला मदत करू शकतो का? तुम्ही कोणाला तरी विचारलं, कॅन यू हेल्प मी? तू मला मदत करू शकतो का? जर त्याला करायचे असेल तर ते यस म्हणेल, नाही करायचे असेल तर नो. ओके. मग याचं उत्तर यस किंवा नो येईल. हां, दुसरं बा आणखीन, आर यू हॅपी? आर यू हॅपी? आर यू हॅपी? क्वेश्चन मार्क. तू खुश आहेस का? म्हणजे तू आनंदी आहेस का? जर समोरचा आनंदी असेल तर म्हणेल येस आय एम हॅपी, नसेल तर म्हणेल नो आय एम नॉट हॅपी. म्हणजे याचं पण आन्सर काय येणार? येस किंवा नो. किंवा आणखीन एक्झाम्पल पहा. इज युअर फादर अ डॉक्टर? इज युअर फादर? इज युअर फादर अ डॉक्टर? आता शॉर्टकटमध्ये लिहितो. तुझे वडील डॉक्टर आहेत का? जर त्याचे वडील डॉक्टर असतील, तुम्ही कोणाला तरी विचारलं, असतील तर तो येस म्हणणार, आणि नसतील तर काय म्हणणार? नसतील तर नो म्हणणार. मग या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? ज्या क्वेश्चनचा आन्सर येस किंवा नो येतं त्यांना काय म्हणतात? येस नो टाईप क्वेश्चन. मग हे सगळे काय आहेत? येस नो टाईप क्वेश्चन आहे. कॅन यू हेल्प मी? आर यू हॅपी? इज युअर फादर अ डॉक्टर? म्हणजे येस नो टाईप क्वेश्चनचं वैशिष्ट्य काय असतं बाळांनो? येस नो टाईप क्वेश्चनचं वैशिष्ट्य हे असतं की येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात कशाने होते? इथं कॅन न झाली, याची सुरुवात आर न झाली, आणि इथे सुरुवात इज न झाली. म्हणजे येस नो टाईप क्वेश्चनमध्ये वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. वाक्याची सुरुवात कशाने होते? वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. आणि सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्याच्या आधी असतं. म्हणजे वाक्याचा स्टार्टच कशाने व्हायला? सहाय्यकारी क्रियापदानं. वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या आधी असणार. आणि कोणताही क्वेश्चन असला तर त्याच्या शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क असतो. त्याच्या शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क असणार. म्हणजे हा येस नो टाईप क्वेश्चन आहे, ज्याचं उत्तर येस किंवा नोमध्ये असतं. येस नो टाईप क्वेश्चन पाहिलं. आता दुसरा जो क्वेश्चनचा प्रकार आहे बाळांनो, सेकंड जो प्रकार आहे क्वेश्चनचा, तो आहे WH क्वेश्चन. दुसरा प्रकार काय क्वेश्चनचा? WH क्वेश्चन. WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय? जे WH क्वेश्चन वर्ड्स आहेत तुमच्या स्क्रीनवर दाखवले, जे WH क्वेश्चन वर्ड्स, कोणते कोणते WH क्वेश्चन वर्ड्स आहेत? WH क्वेश्चन वर्ड्स कोणते कोणते आहेत? सगळ्यांना माहिती नको. WH क्वेश्चन वर्ड्स, व्हॉट, व्हिच, व्हेअर, त्याचे अर्थ, हे सगळे WH क्वेश्चन वर्ड्स मी तुमच्या स्क्रीनवर दाखवले आणि त्याचे अर्थ पण दाखवले. हाऊ यासारख्या इत्यादी यासारख्या WH क्वेश्चन वर्ड्सनं ज्या वाक्याची सुरुवात होते त्याला म्हणतात WH क्वेश्चन वर्ड्स. समजा उदाहरणार्थ याचं एक्झाम्पल पाहू आपण. WH क्वेश्चन वर्ड्स. व्हॉट आर यू डुईंग नाऊ? व्हॉट आर यू? एक्झाम्पल. पहिले एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग नाऊ? आता सध्या तू काय करतोस? याचा अर्थ व्हॉट आर यू डुईंग नाऊ. आता याचं उत्तर येस किंवा नो नसणार, थोडं डिटेलमध्ये असणार. काय करतो सांगा? मी लिहितोय, खातोय, आय एम ईटिंग नाऊ, आय एम रायटिंग नाऊ. कळालं की नाही? वेअर आर यू गोईंग टुमारो? वेअर आर यू गोईंग टुमारो? उद्या तू कुठे जातोयस? वेअर आर यू गोईंग?
टुमारो, टुमारो, क्वेश्चन मार्क. हाऊ आर यू, हाऊ आर यू, हाऊ आर यू, तू कसा आहेस, याच्या शेवटी क्वेश्चन मार्क. तर काही जणांना असा डाऊट होतो की हाऊ हा WH वर्ड्स आहे का नाही, WH क्वेश्चन वर्ड्स आहे का. हाऊ हा देखील WH क्वेश्चन वर्ड्स आहे, कारण याच्या W शेवटी आलेला आहे आणि H आधी आलेला आहे. बाकीच्या क्वेश्चनमध्ये कसे WH क्वेश्चन वर्ड्समध्ये W आधी आहे, H नंतर आहे, W आधी आहे, H नंतर आहे, W आधी. पण हा एकमेव शब्द हाऊ असा आहे की ज्याच्यामध्ये H आधी आहे आणि W नंतर आहे, तरी पण त्याला काय म्हणतात WH क्वेश्चन वर्ड्स म्हणतात. तर थोडक्यात आपण काय म्हणलं पाहिलं, इथं व्हर्बल क्वेश्चन काय असतं आणि WH क्वेश्चन काय असतं ते पाहिलं.